साईराम आयटम सोबत नंतर बोला. घ्यायचे का बघ साधावाला आहे का साधावाला असं बघ ना एक दे बघ. चलो ओम साहेब ओम साहेब ओम साहेब ओम साहेब ओम साहेब तंबाखू. ओम साईराम पब्लिक नमस्ते. कसं काय माझं नाव चेतन. मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो माझ्या एक नवीन व्लॉगमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे शिर्डीला. माझ्यासोबत आहेत 4-5 जण आहेत. तर आहे हे बघा हे आमचे दादा हा रुपया हा 1 लाखा आणि माझा भाऊ. आम्ही 5 जण आता निघालोय शिर्डीला जायला. हाँ बता गाड़ी बिड़ी है सब दिखाने का. ये बघा गाडी पण आहे. गाडी से जाएगा ना बिना गाडी कैसे जाएगा. आता आम्ही निघालोय शिर्डीला जायला. आमच्या इथनं आधीच पालखी गेलेली 14 तारखेला. तर आज सेकंड लास्ट दिवस आहे. आज पालखी पोचलेली सेकंड लास्ट स्टॉपवरती. उद्या लास्ट स्टॉपला पोचणार आहे. तर आम्ही जाणार आहे आज निघतोय. उद्या पालखीसोबत चालेल सकाळ पहाटेपर्यंत पोचेल तिथं स्टॉपवरती. आणि मग इथनं स्टॉपवरती पोचल्यावर मग जाईल आम्ही चालत थोडं चालत पण करा आणि गाडीने पण जाईल. म्हणजेच आमचं कसं लास्ट स्टॉपच्या दिवशी पालखीसोबतच दर्शन होऊन जाईल आणि दुसऱ्या दिवशी पण दर्शन कराल. पण शिर्डीला पण फिरायचं असतं मग तो दिवस तर वापरल. त्यासोबत एक जण आहे त्याला लवकर यायचं आहे. त्यामुळं आता आम्ही चालू आहे पटकन. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला ए भाई तुमचं होतंय का आवरा पटकन नाही तर आम्ही निघतो. भाई तू बजा मस्त गाना लगा बोलताय. फिर अभी मना बापले सांगा कोणीतरी मना सारखा पोरगा असले कोठेच भेटाव नाही. काम होत नाही मनी धल्ली गाई. घ्यायचे का बघ चिप्स सगळे साधावाला आहे का साधेवाला असेल बघ ना. एक दे बघ. हा दे. चलो अजीब जानवर है कितना भी खाए भूखा ही रहता है. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई तंबाखू. साईराम 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 साईराम. हे काळ्या कुठे साईराम साईराम आयटम सोबत नंतर दूध पिया आपने. बोला हे त्यांना काय एकटाच आलाय. अरे माग तर येऊ दे त्यांना. वन साइड काय वन साइड काय वन साइड लागा विमल मत कहा गया दिख रहा है सब इधर देख इधर. हाँ मैं बोल दिया ना लेकिन. ओम साईराम 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 पब्लिक. हे शेमड्या फोन काय बोलते रे. मागे येतात त्याच्या सोबत ये ना. एकटा काय झालाय. चलो. अभी लाका एक काम कर ना चल के जाना तू. उधर गौरव बोला बहन चल अकेले अकेले आना चल के. गौरव बोलेगा उधर. गौरव भी गाड़ी में गया ना. गौरव बोले अकेले चल के आ रहा ना उधर से.
ये एक सीधा रास्ता है इसकी माँ की खत्म ही नहीं होता भाऊ ना आता वाजले सकाळचे 9:30 वाजायला आलेत. आम्ही रात्री 2:15ला पोहोचलेलो. 2:15ला पोहोचल्याच्या नंतरच एवढे होते सगळे झोपलेले. आजूबाजूला वगैरे पालखीवाले पण झोपून गेलते आणि पोरं पण झोपून गेलते. त्यामुळं कोणाला उठवलं तर नाही. आमच्यातले 2 जण होते. 2 नाही, एकच जण होता. ते गेला, त्याला भूक लागलेली. तर पालखीचा जो हे होता प्रसाद होता त्याने जेवला बिवला. त्यानंतर मग तो जेवला बिवला आणि त्याचे मित्र होते 22 नंबरचे, तर त्यांच्यासोबत तो बोलत होता. तर आम्ही गाडीतच गेलो झोपून. थंडी खूप 14 डिग्री 10 डिग्रीच्या आसपास होती. त्यामुळं आमच्याकडे ब्लँकेट नव्हते ओढायला. मग आम्ही गाडीतच झोपलो. त्यानंतर डायरेक्ट सकाळी उठलो. तोपर्यंत गाडीला पण पूर्ण दवा आलेला. त्यामुळं मग गाडीत तसंच झोपलो. गाडीत कसं थंडी वाजत नव्हती, बाहेर पूर्ण थंडी होती. त्यामुळं झोपलो. सकाळी उठलो तर मग पालखीची पण पोरं उठलेली. तर 1-2 जण आले उठवायला. त्यांनी पण उठवलं. मग बोललो झोपून काय करणार. मग उठलो, गेलो पोरांसोबत जरा बोललो बिल्लो आणि आता निघालो तिथून आम्ही आलोय गाडीने पुढं जिथं नाश्ता करतात पालखीची पोरं त्या स्टॉपला आलोय. ते येत आहेत चालत आणि आम्ही पण आता थांबलोय त्यांच्यासाठी. जेव्हा ते येतील मग तेव्हा इथनं निघू आम्ही परत. तोपर्यंत नाश्ता बिष्टा करतो. इथं आहे एक जागा, इथं बाहेरच एक जागा आहे. तिथं काय हॉटेल श्री गणेशच्या तिथं पॅटीस चांगले भेटते. तर पालखीची सगळी पोरं इथं येऊन नाश्ता बिष्टा करतात, मग पुढच्या स्टॉपला जातात. तर आम्ही पण थांबले. आम्ही पण करतो नाश्ता बिष्टा, पालखीच्या पोरांची वाट बघतो आणि तसंच निघतो. मग त्यांच्यासोबतच आम्ही जाईल गाडीने पुढं, पण त्यांची वाट बघतो. थोड्या वेळ नाश्ता बिष्टा करतो आणि निघतो मग. गाड़ी पूर्ण थांबली का फर्स्ट टाकायची. इनको इनके बचपन के दिन देख पाता हूँ ना, तब लगता है ग्रो कर रहा हूँ. स्टॉक्स में इन्वेस्ट करो, लाइफ में ग्रो करो. प्रतिभूति बाजार में निवेश बाजार जोखिमों के अधीन है. निवेश करने से पहले सभी संबंधित दस्तावेजों को ध्यान से पढ़ें. क्रॉसिंग करताना बघ कंटेनर हळूहळू ब्रेक करतात. चल
चल तर नदीवर भेटलं म्हणजे हा नदीवर भेटलं. भेटेल चल ना भाई. तर आम्ही आता लास्ट स्टॉपला पोहोचलेलो आहे. टाईम झाला लास्ट स्टॉपला पोहोचून. इकडं लास्ट स्टॉपच्या जरासं पुढं आलो तर इकडं वरच्या साईडला एक ओढा टाईप आहे. तिथं पाणी असतं, मग तिथं आंघोळ केली, आंघोळ बिंघोळ केली. बाकीचे मागे होते, आम्ही पुढे आलेलो. तर आम्ही 3 जण पुढे आलेलो, तर 3 जणांनी आम्ही आंघोळ केले. बाकीचे मागे होते, ते आता येऊन आंघोळ करतात आहेत. मग आता आम्ही शेवटच्या स्टॉपवर पोहोचलेलो आहे. आता शेवटच्या स्टॉपवर जेवण बिवण बनवत आहेत. मग इथनं निघते पालखी 3-4 वाजेपर्यंत निघाल वाटतंय. मग डायरेक्ट तिथे आता 2 वाजलेत, 3-4 वाजेपर्यंत पालखी पण निघेल. ते डायरेक्ट आता दर्शनासाठी शिर्डीला येईल. मग तिथनं डायरेक्ट दर्शन घेण्यासाठी. तर मग आता आमचं झालं सगळं, आंघोळ बिंघोळ करून झालं. मी येऊन बसलो गाडीमध्ये. खूप थंड पाणी होतं आंघोळीसाठी, कंटाळा आलाय खूप. ते पाणी जास्त थंड होतं, त्याच्यामुळे असं डोकं दुखायला लागलं. तर आता थोडं मी पण आराम करतो, पालखीवाले पण आराम करतायत स्पॉटवरती. मी पण आराम करतो, थोडा वेळ झोपतो, मग भेटतो पुढं. आता पालखीचे पण अर्धी पोरं आले तिथं आंघोळ करायला. आम्ही तर करून घेतली, बाकीचे आता करतात आहेत. थोडे थोडे करून येत आहेत. मग ते लोक पण थोडा वेळ आराम करतील. मग त्यानंतर ते लोक पण आराम करतील. त्यानंतर पालखी निघल्यावर मग नाचत ती पालखी शिर्डीला येईल. मग तोपर्यंत आपण थोडा आराम करू. जेव्हा पालखी येईल मग आपण पण इथनं निघू आणि डायरेक्ट आपण जिथे थांबाल शिर्डीला, रूममध्ये, घरामध्ये, जिथे पण थांबाल तिथं भेटू. चला, बाय बाय.